मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपल्याला माहिती की आज तारीख आहे 25 आणि 27 तारखेला गणरायाचं आगमन होतंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि ते आगमन होत असताना आम्ही दर महिन्याला पगार जो करतो, वेतन जे देतो, पेन्शन जे देतो, ते 1 सप्टेंबरला देत असतो. म्हणजे ऑगस्ट महिना संपला की 1 सप्टेंबरला देतो. सप्टेंबर महिना संपला की 1 ऑक्टोबरला सप्टेंबर महिन्याचं वेतन देत असतो. निवृत्ती वेतन असेल किंवा वेतन असेल. पण यावेळेस आम्ही गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच उद्याच वेतन देण्याच्या बद्दलचा GR काढलेला आहे. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम जे वेतन महाराष्ट्र सरकारकडनं दिलं जातं, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, तसंच निवृत्ती वेतन दिलं जातं, जे आमचे पेन्शनधारक आहेत आणि कुटुंब निवृत्ती वेतन, हे सगळं आजच्या तारखेला म्हणजे 26 तारखेला हे त्यांच्या अकाउंटला जाईल आणि तशा पद्धतीचा GR आम्ही वित्त विभागाने काढलेला आहे. दुसरी गोष्ट, बरीच कामं आपल्या शहरामध्ये चाललेली. आज मला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातलं पण जी काही कामं चाललेली आहेत त्याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन दिलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या बद्दल पण आयुक्तांनी प्रेझेंटेशन दिलं. आमच्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पण त्यांच्या कामाच्या संदर्भात काय समस्या आहेत आणि तिथल्या खासदार आमदारांनी पण तिथं काय अजून त्यांची अपेक्षा आहे ते सांगण्याचं काम केलं. त्याचबरोबर अजितदादांनी या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती दिलेली आहेत. कारण भरपूर जणांचे असे मेसेज येत होते की आमच्या खात्यावरची रक्कम आहे ती केव्हापर्यंत पडणार, आमच्या खात्यामध्ये जो लाभ आहे तो अजूनपर्यंत जमा झालेला नाही आहे. तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण 26 तारखेपासून म्हणजे उद्यापासूनच प्रत्येकाच्या खात्यावरची जो निधी आहे तो वितरित केला जाणार आहे. तुमच्या खात्यावरती जर निधी वितरित झाला नसेल तर कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही आहे. उद्या तुमच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते 100% तुम्हाला आता ते मिळून जाणार आहे.